आज हनुमान जयंती आहे आणि राज्यामध्ये हनुमान जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत। सर्वच हनुमान मंदिरांमध्ये भाविकांच्या रांगा पाहायला मिळतात। मंदिर भाविकांनी फुलून गेलेलं आहे, तसंच मंदिराला आकर्षक सजावट सुद्धा करण्यात आली आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर जवळ असलेल्या हनुमानाचं जन्मस्थान म्हणून ओळख असलेल्या अंजनेरीला भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। सकाळी 5:51 जन्मोत्सव साजरा करण्यात आला। महाआरती झाली आणि ढोल ताशांच्या गजरात हनुमानाचा जयघोष करत जन्मोत्सव साजरा करण्यात आला। आज हनुमान जयंती आहे आणि हनुमानाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी मारुतीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी रांगा लावलेल्या आहेत। झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी आम्ही राज्यातील 11 हनुमान मंदिराचं दर्शन सर्व भाविकांना घडवतोय। कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह राज्यातील हनुमंताचं हे दर्शन आम्ही झी 24 तासच्या माध्यमातून आपल्याला घडवतोय। तर हे 11 मारुती आपण पाहतोय। उंब्रज, मसूर, शहापूर, माझगाव, शिंगणवाडी, चाफळ, मनपाटळे, पारगाव, पाडळी, रामलिंगबेट आणि शिराळा इथली ही मारुती मंदिरं आपण पाहतोय। थेट दर्शन आपल्याला झी 24 तासवर घेता येतंय। नागपंचमी उत्सवासाठी प्रसिद्ध असलेल्या सांगली जिल्ह्यातील शिराळा या गावात 11 एक मारुती आहे। शिराळा एसटी स्टँड जवळ हे मंदिर आहे आणि तिथली मूर्ती 7 फूट उंच आणि चुन्यापासून तयार करण्यात आलेली आहे। मंदिर आणि मूर्ती उत्तराभिमुख आहे। 1576 मध्ये समर्थांनी या मूर्तीची स्थापना केली आहे। मूर्तीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला इथे झरोके असल्यामुळे सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी सूर्यकिरणं थेट मूर्तीच्या तोंडावर येतात। समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या या मारुती मंदिरामध्ये दर्शनासाठी दररोज भाविकांची गर्दी असते। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्वामी समर्थांनी अनेक मारुती मंदिराची स्थापना केलेली आहे। या सर्व मारुती देवळांना 11 मारुती म्हणून ओळखलं जातं। त्यामधील मनपाडळेचा मारुती म्हणून प्रसिद्ध असणारे मारुती मंदिर कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगड ज्योतिबा परिसरामध्ये आहे। 11 मारुतीपैकी सर्वात दक्षिणेला मारुती देवळाची स्थापना समर्थांनी केली। या मारुती मंदिरामध्ये 5 फूट उंच हनुमानाची साधी सुबक मूर्ती असून ती उत्तराभिमुख आहे। मूर्तीजवळ 1.5 फूट उंचीची कुबडी सुद्धा पाहायला मिळते। अतिशय सुंदर असं हे हनुमान मंदिर आहे। 11 मारुतीपैकी कोल्हापूरच्या पारगावचा मारुती प्रसिद्ध आहे। पारगावच्या मारुतीला बाळ मारुती किंवा समर्थांच्या जोडीतला मारुती असं सुद्धा संबोधलं जातं। सर्वात लहान अशी ही मूर्ती आहे। सपाट दगडावर कोरलेली ही मूर्ती आपण पाहतोय। 1654 साली या मारुतीची स्थापना झाली असून रामदास स्वामींनी याची स्थापना केली। इतकंच नव्हे तर याच ठिकाणी रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाल्याचा दावा पुजाऱ्यांनी केलाय। साताऱ्यातील शिंगणवाडीमध्ये खडीचा मारुती मूर्तीची स्थापना करण्यात आली। या ठिकाणी समर्थांचं रामखळ नावाचं ध्यानस्थळ सुद्धा आहे। तिथेही 4 फुटांची मूर्ती समर्थांनी स्थापन केली। मूर्तीचं तोंड उत्तरेकडे असून तिच्या डाव्या हातामध्ये ध्वजासारखी वस्तू आहे। मंदिरातील परिसर निसर्गरम्य आहे आणि तिथे पाण्याचा एक प्रवाह असून त्याला कुबडी तीर्थ सुद्धा म्हटलं जातं। कोल्हापुरात मनपाडळेचा मारुती मंदिर समर्थ रामदास स्वामींनी उभारलेलं होतं। मारुती मूर्ती 5 फूट उंचाची असून साधी आणि सुबक आहे। ही मूर्ती आणि देऊळ उत्तराभिमुख असून मूर्तीजवळ 1.5 फूट उंचीची कुबडी पाहायला मिळते। सांगली जिल्ह्यामधील वाळवा तालुक्यातील बहे इथे रामलिंग बेटावर समर्थ रामदास स्वामींनी
या मारुतीची स्थापना केली। चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीचा उत्सव इथे मोठ्या श्रद्धेने पार पाडला जातो। प्रभू रामचंद्राच्या वास्तव्यानं पावन झालेलं श्री क्षेत्र रामलिंग बेट हे प्राचीन तीर्थक्षेत्र आहे। या गावाला इथल्या रामलिंग बेटामुळे प्राचीनतेसोबतच धार्मिक महत्त्व सुद्धा प्राप्त झालंय। साताऱ्यामधील उमरज इथे कृष्णा नदीच्या काठावर मारुतीचं मंदिर आहे। शके 1571 मध्ये या मूर्तीची स्थापना झाली आहे। ही मूर्ती चुना, वाळू आणि तागापासून बनवण्यात आली आहे। साताऱ्यामधील मसूर येथे शके 1567 ला रामदास स्वामींनी महारुद्र मारुतीच्या मूर्तीची स्थापना केली। याला महारुद्र हनुमान सुद्धा म्हणतात। शहापूर ते मसूर या दरम्यान जवळपास 3.5 किलोमीटरचं अंतर आहे। ही मूर्ती 5 फूट उंच असून चुन्यापासून साकारण्यात आली आहे। शहापूरचा चुन्याचा मारुती या मूर्तीची उंची 6 फूट इतकी आहे। या मारुतीला शहापूरच्या चुन्याचा मारुती म्हणून सुद्धा ओळखलं जातं। या मूर्तीच्या डोक्यावर गोंडा लावलेला टोपी सुद्धा पाहायला मिळते। ही मूर्ती पूर्वाभिमुख आहे। साताऱ्यामधील माझगाव येथे मारुतीचं प्रसिद्ध मंदिर आहे। या दगडावर कोरलेली ही मारुतीची मूर्ती आहे। समर्थ रामदास स्वामींनी मारुती मूर्तीची स्थापना केली आहे। साताऱ्याच्या चाफळ इथे मारुतीच्या 2 मूर्ती आहेत। चाफळ इथल्या राम मंदिराच्या मागच्या बाजूला असणारी ही वीर मारुतीची मूर्ती समर्थ रामदास स्वामींनी शके 1570 मध्ये या मारुतीच्या मूर्तीची स्थापना केली। ही मूर्ती वीर मारुती म्हणून ओळखली जाते। जगत के सुगम अनुग्रह